बैठक घेतलेली, त्याच्यामध्ये सरळ आव्हान दिलंय 5 कामं दाखवा आणि 1 लाख घेऊन माझ्याकडे निवडणूक लढवा. काय या नवी मुंबई परिसरामध्ये गेली 20 ते 25 वर्ष आमदार मंत्री खासदार झाले. माझं सगळ्यांना आव्हान आहे, काही राज्यमंत्री झाले सरकारमध्ये, माझं त्यांना आव्हान आहे की 5 शासकीय कामं आणलेला निधी आणि केलेली कामं तुम्ही दाखवा. प्रकल्पग्रस्तांचा घरांचा विषय माझा आहे, फ्री होल्डचा माझा विषय आहे, दोघांचे GR निघायचे आहेत, ते विषय घेऊन तुम्ही बोलता. बाकी कुठले विषय आहेत तुमच्याकडे? तुम्ही 5 कामं दाखवा. मी 1 लाख रुपये देईन, कारण मी खूप पैसे देऊ शकत नाही, पण त्यांची दाखवणाऱ्यांची किंमत 1 लाख आहे आणि मग निवडणुकीला माझ्यासमोर उभे राहा. नाही, आपण आता पत्रकारांशी बोलताना बोलले, काय सांगा? BJPचं जे काम गेल्या 10 वर्षामध्ये मी संघटना मजबूत केलेली आहे. संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठांच्या आशीर्वादाने मी 2दा निवडून आलेले आहे. इथे कमळ फुलवलेलं आहे. गेले वर्षभर संघटनेची नासाडी केलेली आहे. संघटनेचं काम संपूर्ण खिळखिळं करून टाकलेलं आहे. संघटना बर्बाद करून टाकलेली आहे. अशा वेळी वरिष्ठांना रोजचं इथे रिपोर्टिंग जात असतं, कारण त्यांची जे लोक इथे सर्वे करतात त्यातून कोण पक्षाचं काम करतो, कोण देखावा करतो, हे पक्ष संघटनेला माहिती आहे. परवाच निवडणुकीच्या दिवशी म्हातारी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी देवेंद्रजींना सांगितलं, आमचे नेते, की म्हात्रे आणि नाईक भांडतात तर पक्षाचं नुकसान होऊ शकतं, तर ही तिकीट म्हातारी कामगार म्हणून मला द्या. साहेब बोलले यावेळी आमच्या मंदाताई म्हात्रेच लढतील. 1 नाही तर 3 वेळा बोलले. सर्व आमदार होते. पक्षाचं मला ग्रीन सिग्नल आहे, मी काम करत आहे, त्याच्यामुळे माझी हिस्ट्री ही होणारच आहे. जनता जनार्दन बरोबर आहे. आज जनता चर्चा करते की एका महिलेला गेल्या अनेक वर्षापासून सतवून सुद्धा तिने तिचं अस्तित्व निर्माण करून 2 वेळा निवडून आले. आज वडील नाही तर मुलगा त्रास द्यायला लागलाय, तर महिलेला किती त्रास देवा हे जनतेला कळतं. जनता आपसमध्ये बोलते की अबकी बार मंदाताई म्हात्रे पार. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.